लोहार समाजाचा ज्यावेळेस इतिहास समोर येतो त्यावेळेस प्रामुख्यानं लोहार समाजाने घेतलेला 5 शपथ हा उल्लेख नक्की होतो. मग हा लोहार समाजाने 5 ज्या शपथ आहेत त्या कशामुळे घेतल्या होत्या, त्याचं कारण काय नक्की? महाराणा प्रताप यांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या शब्दांमधून लोहार समाजाची एकनिष्ठता, स्वाभिमान हा संपूर्ण देशाने आणि जगाने बघितला. चित्तोडगडचं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये दुर्दैवाने महाराणा प्रताप यांचा दुर्दैवी पराभव झाला. त्याच पद्धतीने महाराणा प्रताप यांच्यासाठी लोहार समाजाने शस्त्र बनवली आणि त्यांच्यासोबत युद्ध देखील केलं. पण दुर्दैवाने पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचं संपूर्ण श्रेय लोहार समाजाने स्वतःवरती घेतलं. त्यांनी 5 शपथ त्या ठिकाणी घेतल्या. जोपर्यंत चित्तोडगडला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत जंगलात किंवा शहरात आम्ही पक्क घर बांधणार नाही, खुल्या आसमानात झोपणार. दुसरी शपथ अशी होती, दिवा लावणार नाही. आता दिवा रात्री लागतो याचा अर्थ अंधारात राहणार. तिसरी शपथ अशी होती की चित्तोडगड किल्ल्यावरती जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत येणार नाही. चौथी शपथ अशी होती की त्यावेळेस हौद होते, त्यात पाणी हापसायचे, पाणी वर काढणारी दोरी असायची, ती दोरी आम्ही कधी सोबत ठेवणार नाही. आणि 5वी शपथ अशी होती की आम्ही पलंगावर झोपणार नाही.